हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या सिलेबस मधला फार्माकोलॉजीचा जो पॉइंट आहे, ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन। तर मित्रांनो, ड्रग अफेक्टिंग कोॲग्युलेशन मधले जे ड्रग आहेत अँटी प्लेटलेट ड्रग्स, म्हणजे मित्रांनो अँटी प्लेटलेट ड्रग म्हणजे कोॲग्युलेशनची जी नॉर्मल प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मित्रांनो प्लेटलेट ॲग्रीगेशन ही महत्वाची स्टेप आहे। म्हणजे स्टार्टिंगची जी प्रोसेस आहे प्लेटलेट ॲग्रीगेशन होतं आणि त्यानंतर मित्रांनो कोॲग्युलेशनची प्रोसेस पुढे जाते। तर मित्रांनो, ही प्लेटलेट ॲग्रीगेशन या प्रोसेसला कोणते कोणते ड्रग स्टॉप करणार आहेत ते ड्रग आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहेत। आणि मित्रांनो, फ्री ऑनलाईन बॅच डे किती आहे मित्रांनो? आज डे 10 आहे, राईट। आधीचे डेचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्लेलिस्ट तयार केली आहे ड्रग इन्स्पेक्टर, ते तुम्ही बघू शकता मित्रांनो। चला स्टार्ट करू आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, आपण पहिल्यांदा ज्यावेळेस स्टार्ट करत आहे त्यावेळेस मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे की ॲग्रीगेशन प्रोसेस काय आहे। प्लेटलेट ॲग्रीगेशन जी प्रोसेस आहे कोॲग्युलेशनची ती नॉर्मल कशी होते ही समजली प्रोसेस मित्रांनो, तर तुम्हाला अँटी प्लेटलेट ड्रगची ऍक्टिव्हिटी कशी आहे, त्याचं मोड ऑफ ऍक्शन कसं असणार आहे ते तुम्हाला इझी समजणार आहे। त्यासाठी आपण या डायग्राम नुसार आपण बघू स्टार्टिंगला। हा मित्रांनो, स्टार्टिंगला ज्या वेळेस पेशंटला किंवा इंजुरी होते, नॉर्मल इंजुरी ज्या वेळेस होणार आहे वॅस्क्युलर इपिथेलियल डॅमेज। तर मित्रांनो, वॅस्क्युलर इपिथेलियल डॅमेज ज्या वेळेस होणार आहे तर त्यावेळेस त्या जागी काय सिक्रेट होणार आहे मित्रांनो? आर्चिडोनिक ऍसिड रिलीज होणार आहे, राईट। आर्चिडोनिक ऍसिड रिलीज झाल्यानंतर त्या आर्चिडोनिक ऍसिडचं कन्व्हर्सेशन होणार आहे मित्रांनो प्रोस्टाग्लॅंडिन। तर मित्रांनो, प्रोस्टाग्लॅंडिनचं कन्व्हर्सेशन कुणाच्या हेल्पमुळे होणार आहे? ते होणार आहे मित्रांनो कॉक्स म्हणजे सायक्लोऑक्सिजनेज नावाचा जो एन्झाइम आहे त्याच्या हेल्पमुळे आर्चिडोनिक ऍसिड कन्वर्ट होणार आहे प्रोस्टाग्लॅंडिनमुळे, राईट। इथपर्यंत प्रोसेस समजली तुम्हाला? वॅस्क्युलर इपिथेलियल डॅमेज ज्यावेळेस एखादी इंजुरी होते तर इपिथेलियल डॅमेज झाल्यामुळे मित्रांनो तिथे सिक्रेट काय होणार आहे? आर्चिडोनिक ऍसिड सिक्रेट होणार आहे। आणि तो आर्चिडोनिक ऍसिड कन्वर्ट कशामध्ये होणार आहे मित्रांनो? प्रोस्टाग्लॅंडिन मध्ये। आणि ते कन्व्हर्सेशन कुणाच्या हेल्पने होणार आहे? सायक्लोऑक्सिजनेज म्हणजे मित्रांनो त्याला कॉक्स म्हणतात, राईट। आणि मित्रांनो, तुम्ही NSAID ज्यावेळेस स्टडी केला असतं नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग, तर ते पण मित्रांनो या कॉक्सला इनहिबिट करतात। याच्यामुळे इथे मित्रांनो ॲस्पिरिन हा महत्वाचा ड्रग आहे जे की ऍक्टिव्हिटी दाखवतो, कोणती? अँटी प्लेटलेट ड्रगची ऍक्टिव्हिटी दाखवतो, राईट। तर मित्रांनो, हे प्रोस्टाग्लॅंडिन जे आहे तर ते कन्वर्ट कशामध्ये होणार आहे? थ्रोम्बोक्सिन A2। तर मित्रांनो, हे थ्रोम्बोक्सिन A2 जे आहे तर ते कशाच्या मदतीने कन्वर्ट होणार आहे? थ्रोम्बोक्सिन सिंथेटेज म्हणजे थ्रोम्बोक्सिनच्या सिंथेसिसला एन्झाइम जो हेल्प करणार आहे त्याला काय म्हणतात मित्रांनो? थ्रोम्बोक्सिन सिंथेटेज। तर मित्रांनो, हे आपण नॉर्मल प्रोसेस बघितली, आर्चिडोनिक ऍसिड कन्वर्टेड इनटू प्रोस्टाग्लॅंडिन, त्याच्यानंतर प्रोस्टाग्लॅंडिन कन्वर्टेड इनटू थ्रोम्बोक्सिन A2 आणि थ्रोम्बोक्सिन सिंथेटिसच्या मदतीने त्याचं कन्व्हर्सेशन होणार आहे, राईट। आणि मित्रांनो, हे थ्रोम्बोक्सिन A2 जे आहे तर तो रिस्पॉन्सिबल असणार आहे आपल्या प्लेटलेट ॲग्रीगेशन साठी। म्हणजे प्लेटलेट जे वर्क करणार आहेत कोॲग्युलेशन प्रोसेसला किंवा महत्वाची जे पहिली स्टेप असणार आहे कोॲग्युलेशन मध्ये, तर त्यामध्ये मित्रांनो प्लेटलेट ॲग्रीगेशन खूप महत्वाचे आहे। आता आपण शॉर्ट मध्ये छोटं करून दाखवतो मी तुम्हाला। इथे बघू शकता, वॅस्क्युलर इपिथेलियल डॅमेज नंतर आर्चिडोनिक ऍसिड रिलीज होतो, तो कन्वर्ट होतो कॉक्सच्या हेल्पने प्रोस्टाग्लॅंडिन मध्ये आणि तो नंतर काय करतो? थ्रोम्बोक्सिन A2 रिलीज करतो। आणि थ्रोम्बोक्सिन A2 रिलीज झाला तर मित्रांनो प्लेटलेट ॲग्रीगेशन झालं। आणि मित्रांनो, प्लेटलेट ॲग्रीगेशन झालं म्हणजे मित्रांनो तुमचं कोॲग्युलेशन होणार आहे, राईट। तर मित्रांनो, अँटी प्लेटलेट जे ड्रग असणार आहेत ते काय करणार आहेत मित्रांनो? कोॲग्युलेशन होऊ देणार नाहीत, म्हणजे नॉर्मल प्रोसेस कोॲग्युलेशनची होणार नाहीये। ते वेरियस कंडिशन मध्ये ऍज अ ट्रीटमेंट साठी ते ड्रग यूज करणार आहेत। आपण आता प्लेटलेट ॲग्रीगेशन प्रोसेस बघितलेली आहे। आता मित्रांनो आपण अँटी प्लेटलेट्स ड्रग बघू।
की कोणते कोणते ड्रग आहेत जे अँटी प्लेटलेट ऍक्टिव्हिटी दाखवतात, ह्याचं क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. इथे बघा, द अँटी प्लेटलेट ड्रग्स आर नोन ॲज प्लेटलेट ॲग्रिगेशन इनहिबिटर. तर मित्रांनो, अँटी प्लेटलेट ड्रग्सला प्लेटलेट ॲग्रिगेशन इनहिबिटर असं म्हणतात, कारण जे ॲग्रिगेशन होणार आहे प्लेटलेटचं तेच इनहिबिट करतात अँटी प्लेटलेट ड्रग्स. प्लेटलेट ॲग्रिगेशन इनहिबिटर. प्रोसेस डायव्हर्स स्ट्रक्चर अँड ॲक्शन्स, म्हणजे ह्याची जे प्रोसेस असणार आहे ते वेगवेगळी असणार आहे. समजा आता ॲस्पिरिनची प्रोसेस वेगळी आहे, दुसरे जे ड्रग आहेत अँटी प्लेटलेट ड्रग ह्यांची पण प्रोसेस वेगळी आहे. तर ते बघू. दे आर ग्रुप्ड टुगेदर बिकॉज ऑल ऑफ देम इनहिबिट सेम आस्पेक्ट ऑफ प्लेटलेट फंक्शन विच मे बी ऑफ potential value of prevention and the treatment of thrombosis occurring in the disorder like myocardial infarction and the cerebrovascular stroke, transient cerebral ischemic attack. तर मित्रांनो, हे जे 3 कंडिशन दिले आहेत, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन असेल, सेरेब्रोव्हास्क्युलर स्ट्रोक असेल, ट्रान्सिएंट सेरेब्रल अटॅक असेल, त्या तिन्हीला ट्रीट करण्यासाठी यूज केलं जातो मित्रांनो अँटी प्लेटलेट ड्रगचं. इथे एक पॉइंट बघू शकता, हे मित्रांनो अलग अलग ड्रग आहेत, राईट, वेगवेगळ्या ग्रुप मधले ड्रग आहेत, पण त्यांचं फंक्शन जे असणार आहे प्लेटलेट ॲग्रिगेशनचं प्लेटलेट फंक्शन ते काय करणार आहेत, इनहिबिट करणार आहेत मित्रांनो. हे सर्व कॅटेगरीचे जे ड्रग असणार आहेत एका ग्रुपमध्ये ॲज अ अँटी प्लेटलेट ड्रग्स, तर ते काय करणार आहेत मित्रांनो, प्लेटलेट ॲग्रिगेशनला इनहिबिट करणार आहेत. तर मित्रांनो, हे प्लेटलेट ॲग्रिगेशन इनहिबिट करणार आहेत, पण ते कसं करणार आहेत, राईट क्वेश्चन आहे की इनहिबिट तर करणार आहेत सर प्लेटलेट ॲग्रिगेशन, पण कसं. मग तिथे मित्रांनो आपली जी ही नॉर्मल कोॲग्युलेशनची आपण प्लेटलेट ॲग्रिगेशनची प्रोसेस बघितली इथे. आता या प्रोसेसमध्ये मित्रांनो काही ड्रग कुठे ऍक्ट करणार आहेत, हे कॉक्सला इनहिबिट करणार आहेत काही ड्रग. आता मित्रांनो कॉक्सला इनहिबिट केलं तर हे आर्चिडोनिक ऍसिड प्रोस्टाग्लॅंडिन मध्ये कन्वर्ट होणार आहे का, नाही होणार आहे, म्हणजे प्लेटलेट ॲग्रिगेशनची प्रोसेस इथे स्टॉप होणार आहे, राईट. आणि मित्रांनो काही ड्रग इथेच स्टॉप करणार आहेत. फॉस्फोलिपिडेज जे राहतं तर त्यालाच इनहिबिट करून व्हॅस्क्युलर इपिथेलियल डॅमेज ज्या वेळेस होणार आहे त्याच्यानंतर आर्चिडोनिक ऍसिडच रिलीज नाही होणार, तर पुढची प्रोसेस होणार आहे का, नाही होणार आहे. तर मित्रांनो काही ड्रग जे आहेत हे प्रोस्टाग्लॅंडिनचं कन्व्हर्सेशन थ्रॉम्बोक्सिन मध्ये होणार आहे, तर या प्रोसेसला स्टॉप करणार आहेत. कसं स्टॉप करणार आहेत मित्रांनो, थ्रॉम्बोक्सिन सिंथेसिसला ब्लॉक करून त्याला इनहिबिट करून स्टॉप करणार आहेत, राईट. तर हे ड्रग अशा टाइपने त्यांची अँटी प्लेटलेट ऍक्टिव्हिटी दाखवणार आहेत किंवा प्लेटलेट ॲग्रिगेशन इनहिबिटर म्हणून ऍक्ट होणारे ड्रग आहेत, राईट. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नंतर मित्रांनो महत्वाचं आता क्लासिफिकेशन बघू की कोणते कोणते ड्रग क्लासिफिकेशन मध्ये आहेत अँटी प्लेटलेट ड्रगच्या. त्यालाच मित्रांनो अँटी प्लेटलेट ड्रगलाच अँटी थ्रोम्बोटिक ड्रग पण असं म्हणतात. तर तुम्ही कन्फ्युजन व्हायचं नाहीये, कारण नाहीये इथे की सर अँटी थ्रोम्बोटिक ड्रग विचारलं होतं एक्झाम मध्ये आणि ते कसं, ते एकच आहेत, ते पण अँटी प्लेटलेट ड्रगच आहेत, ते पण प्लेटलेट ॲग्रिगेशनच्या फंक्शनला इनहिबिट ब्लॉक करणारेच ड्रग आहेत. त्यातल्या कोणत्या तर रिसेप्टरवर ऍक्टिव्ह होऊन ते अँटी प्लेटलेट ॲग्रिगेशन इनहिबिशनची ऍक्टिव्हिटी दाखवल. हेच आहे, सिंपल आहे मित्रांनो, काही अवघड नाही आहे याच्यात. फक्त तुम्हाला थेअरी पार्ट जो असतो कन्सेप्ट माहिती असेल तरच तुम्ही मित्रांनो कमी टाइम मध्ये एक्झाम मध्ये सॉल्व्ह करू शकता. आणि DIच्या एक्झाम मध्ये मित्रांनो टाइम खूप कमी असणार आहे, यासाठी मित्रांनो आपल्याला कन्सेप्ट माहिती करणं खूप गरजेचं आहे. आधी मित्रांनो थेअरी पार्ट यासाठीच मी बॅच मध्ये व्यवस्थित घेत आहे. तुम्हाला माहित पाहिजे की अँटी प्लेटलेट ड्रग आहेत ते काय करणार आहेत, कोणत्या प्रोसेसला इनहिबिट करणार हे माहिती असेल तर नंतर तुम्हाला मित्रांनो त्याचं क्लासिफिकेशन माहिती असेल तर तुम्ही इझिली आन्सर देऊ शकता कमी टाइम मध्ये. यासाठी मित्रांनो आपण व्यवस्थित घेतोय. तुम्हाला कन्सेप्ट माहिती झाली, क्लासिफिकेशन माहिती असेल ना, तुम्ही मित्रांनो 100% एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फक्त दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत कोलॉजी मध्ये,
एक तर त्याची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. आता समजा अँटीप्लेटलेट ड्रग आपण ज्यावेळेस डिस्कस करत आहेत तर प्लेटलेट फॉर्मेशन कसं होतं हे तुम्हाला माहिती असलं तर त्याचा आन्सर येणार आणि नंतर क्लासिफिकेशन की कोणते कोणते एजंट त्यावर ऍक्ट होणार आहेत. तर मित्रांनो इथे आपण क्लासिफिकेशन बघू. तर पहिल्यांदा मित्रांनो इथं बघा थ्रोम्बोक्सिन सिंथेसिस इनहिबिटर. तर मित्रांनो ऍस्पिरिन जो आहे तो ऍक्ट करतो. याच्यामध्ये ऍस्पिरिन हा एक्झाम्पल दिला आपण वरी प्रोसेस मध्ये पण बघितलं ऍस्पिरिन त्याच्यामध्ये ड्रग. आणि मित्रांनो हा कोणता ड्रग आहे NSAID पण आहे. तर मित्रांनो असं पण क्वेश्चन येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग NSAID ऍक्ट ॲज अँटी प्लेटलेट ड्रग किंवा ऍक्ट ॲज प्लेटलेट ॲग्रिगेशन इनहिबिटर. तर त्यावेळेस तुमचा आन्सर काय असणार आहे मित्रांनो ऍस्पिरिन असणार आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा NSAID पण आहे आणि अँटी प्लेटलेट ड्रग पण आहे. सेकंड आहे बघा मित्रांनो इथे प्लेटलेट सायक्लिक अमायनो फॉस्फेट. तर मित्रांनो हे अमायनोसाइड कोणतं ॲडिनो सायक्लिक ॲडिनो अमायनो फॉस्फेट प्लेटलेट सायक्लिक अमायनो फॉस्फेट इन्हान्सर. तर याच्यामध्ये एक ड्रग आहे डायपॅरिडामॉल ह्याचं एक्झाम्पल आहे. नंतरच्या कॅटेगरी मधला बघू मित्रांनो P2Y12 रिसेप्टार ब्लॉकर. तर मित्रांनो हे जे रिसेप्टार आहे त्या रिसेप्टारला ब्लॉक करणारे ड्रग आहेत. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस एखादी इंजुरी होणार आहे वॅस्क्युलर इपिथेलियल डॅमेज ज्यावेळेस होणार आहे तर त्यावेळेस हे P2Y2 जे रिसेप्टार आहे P2Y12 ते काय करणार आहेत मित्रांनो ते ऍक्टिव्ह होणार आहेत आणि विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्लेटलेट ॲग्रिगेशन. तर ते काय करणार आहे रिसेप्टर मित्रांनो प्लेटलेट ॲग्रिगेशन करणार आहे. तर हे जे ड्रग आहेत मित्रांनो तर या रिसेप्टरला काय करणार आहेत मित्रांनो ब्लॉक करणार आहेत. ह्यांची मोड ऑफ ऍक्शन वरच हा क्लासिफिकेशन आहे. तुम्हाला जास्ती वेगळं करायची गरजच नाहीये मित्रांनो. कन्सेप्ट माहिती असणं आणि क्लासिफिकेशन. तर मित्रांनो ह्याच्यात टॅकिप्लिडिन त्याचं क्लोपिडोग्रेल प्रॅसिग्रेल टिकॅग्रोल हे जे 4 ड्रग आहेत मित्रांनो ते काय करणार आहेत P2Y12 रिसेप्टरला ब्लॉक करणार आहेत. आणि हे रिसेप्टर कशासाठी महत्वाचं आहे ते प्लेटलेट ॲग्रिगेशन साठी महत्वाचा रिसेप्टर आहे. नंतर मित्रांनो आता इथे बघा इथे जीपी म्हणजे मित्रांनो ग्लायकोप्रोटीन सेकंड बी आणि मित्रांनो ग्लायकोप्रोटीन सेकंड ए अँटागोनिस्ट. हे कोणत्या कॅटेगरीचे ड्रग आहेत मित्रांनो ग्लायकोप्रोटीन सेकंड बी ग्लायकोप्रोटीन थर्ड ए. तर मित्रांनो हे जे अँटागोनिस्ट आहे हे ग्लायकोप्रोटीन सेकंड बी वाला किंवा ग्लायकोप्रोटीन थर्ड ए हे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत हे रिस्पॉन्सिबल आहेत प्लेटलेट ॲग्रिगेशन साठी. तर मित्रांनो हे जर आपण ग्लायकोप्रोटीन ज्यावेळेस डॅमेज होणार आहे इपिथेलियल डॅमेज तर त्याच वेळेस काय होतं मित्रांनो हे ग्लायकोप्रोटीन जे असणार आहेत ते ऍक्टिव्हेट होतात राईट. तर ते ग्लायकोप्रोटीन रिस्पॉन्सिबल नंतर असतात की प्लेटलेटचं ॲग्रिगेशन झालं पाहिजे नंतर त्याचं कोॲग्युलेशन होणार आहे राईट. तर हे जर इनहिबिट झालं तर ती प्रोसेस होईल का नाही होणार आहे. याच्यामध्ये 3 ड्रग आहेत टायरोफायबॅन इपिडिफिडाइड ह्याचं प्रोनाउन्सिएशन खूप डिफिकल्ट आहे. आणि हे मित्रांनो तुम्ही हे जे क्लासिफिकेशन आहे हे तुम्हाला बाय हार्ट करणं खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो तुम्ही हे क्लासिफिकेशन व्यवस्थित केलं ना हे बाय हार्ट व्यवस्थित कोणते कोणते ड्रग यामध्ये आहेत तर मित्रांनो तुम्हाला अँटी प्लेटलेट ड्रग मध्ये कोणतीही अडचण येणार नाहीये. याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला यांची मोड ऑफ ऍक्शन होऊन जाईल. आणि मित्रांनो फार्माकोलॉजीवर जास्तीत जास्त क्वेश्चन हे मोड ऑफ ऍक्शन वरतीच आलेले आहेत. तर मित्रांनो आपण थ्रोम्बोक्सिन सिंथेसिस इनहिबिटर ऍस्पिरिन आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत राईट. आणि हे जे ड्रग आहेत ते नंतर आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो बघू ऍस्पिरिन द ऍसिटलाइट्स द एन्झाइम COX-1 अँड TX मध्ये मित्रांनो थ्रोम्बोक्सिन आहे तुमचा इथे बघा. हा
हे TXA थ्रोम्बोक्सिनला म्हणतात मित्रांनो. थ्रोम्बोक्सिन नंतर हे कॉक्स. तर मित्रांनो ॲस्पिरिन काय करणार आहे, ही जे नॉर्मल प्रोसेस आहे प्लेटलेट ॲग्रिगेशनची, या 2 स्टेपमध्ये ऍक्ट करणार आहे. एक ॲर्चिडोनिक ऍसिड कॉक्सला इनहिबिट करणार आहे, त्यामुळे त्याचं कन्व्हर्शन ॲर्चिडोनिक प्रोस्टाग्लॅंडिनमध्ये होणार आहे का, नाही होणार आहे. आणि सेकंड स्टेप इथे ऍक्ट करणार आहे मित्रांनो. हे दोन्ही इनहिबिट केल्यामुळे प्लेटलेट ॲग्रिगेशन काय करणार आहे, ॲस्पिरिन स्टॉप करणार आहे. राईट. नंतर आपण इथे थेरी पार्ट खूप सारं दिलेलं आहे, ते डिस्कस करूत. याच्यामध्ये बघा मित्रांनो, थ्रोम्बोक्सिन A2 activate platelet to change shape and release mediator rich granules which is promote aggregation. तर मित्रांनो थ्रोम्बोक्सिन हे जे A2 आहे तर ते रिस्पॉन्सिबल आहे मित्रांनो प्लेटलेट ॲग्रिगेशन साठी. तर याला जर इनहिबिट करत असेल आपला ॲस्पिरिन आणि इनऍक्टिव्हली देम इरिव्हर्सिबली, तर मित्रांनो इनऍक्टिव्हेट करून टाकतो कॉक्सला आणि TX सिंथेटेजला. तर हे TX सिंथेटेज मित्रांनो रिस्पॉन्सिबल आहे थ्रोम्बोक्सिन, तुम्हाला आपण त्या चार्टमध्ये बघितलेलंच आहे. तर मित्रांनो या दोघाला ज्यावेळेस COX-1 कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, ॲर्चिडोनिक ऍसिडचं कन्व्हर्शन प्रोस्टाग्लॅंडिन मध्ये करण्यासाठी आहे. आणि मित्रांनो थ्रोम्बोक्सिन सिंथेटेज म्हणजे जे TX सिंथेटेज जे ते रिस्पॉन्सिबल असणार आहे नंतर थ्रोम्बोक्सिन A2 ला फॉर्मेशनसाठी. आणि ते मित्रांनो यांना काय करणार आहे, इनऍक्टिव्हेट करणार आहे इरिव्हर्सिबली, म्हणजे त्यांचं परमनंट काय करणार आहे, त्यांना इनऍक्टिव्हेट करणार आहे कोणता ड्रग, ॲस्पिरिन. आणि ह्याच्या क्लासिफिकेशन मध्ये पण दिलेले थ्रोम्बोक्सिन सिंथेसिस इनहिबिटर. तर ह्याचं जे सिंथेसिस होणार आहे मित्रांनो त्याला काय करणार आहे, इनहिबिट करणार आहे हे ॲस्पिरिनची अँटी प्लेटलेट ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे त्याचे अँटी प्लेटलेट ऍक्शन जे दाखवणार आहे ते. बिकॉज ऑफ TXA2 is the major arachidonic acid produced generated by the platelet and that platelet exported to the aspirin in the portal circulation before it is deacetylated during the first pass in the liver and because platelet cannot synthesize fresh enzyme. तर मित्रांनो ज्या वेळेस काय होणार आहे, हे काय करणार आहेत, इरिव्हर्सिबली काय करणार आहेत, त्यांना इनहिबिट करणार आहेत. तर त्या सिच्युएशन मुळे काय होणार आहे, प्लेटलेट सिंथेसिस करू नाही शकणार फ्रेश एन्झाईम, कारण इरिव्हर्सिबली ते इनहिबिट होणार आहेत. हॅव नो न्यूक्लियर. TXA2 formation is suppressed at very low doses until fresh platelet are formed. Thus aspirin induced prolonged. तर ॲस्पिरिन काय करणार आहे मित्रांनो, प्रोलॉंग ऑफ ब्लीडिंग टाइम लास्ट फॉर द 5-7 days. तर मित्रांनो हे इरिव्हर्सिबली काय करणार आहे, इनहिबिट करणार आहे किंवा इनऍक्टिव्हेट करणार आहे. राईट. त्यामुळे काय होणार मित्रांनो, ब्लीडिंग टाइम आहे ते वाढणार आहे 5-7 days. Effect of daily doses accumulate and it has been shown that doses very low 14 mg have some effect on platelet aggregation. मित्रांनो ज्यावेळेस 14 mg देऊ त्यावेळेस थोडासा इफेक्ट असणार आहे, पण मित्रांनो ज्यावेळेस मॅक्झिमल इनहिबिशन ऑफ द प्लेटलेट फंक्शन ऑकर्स ॲट 75 to 150 mg पर डे. तर मित्रांनो ज्यावेळेस 40 mg पर डे देऊ तर थोड्या प्रमाणात होणार आहे, पण ज्यावेळेस मित्रांनो याचा डोस इन्क्रीज होणार आहे, इन्क्रीज कितीने होणार आहे, 75 mg ते 150 mg, तर त्यावेळेस काय होणार आहे मित्रांनो, प्लेटलेटच्या फंक्शनवर इफेक्ट होणार आहे किंवा प्लेटलेट ॲग्रिगेशन स्टॉप होणार आहे. नंतरचं एक पॉइंट बघा इथे, अमेरिकन गाईडलाईन्स रिकमेंडेड ए डोस ऑफ 152 mg पर डे फॉर द लॉंग टर्म ॲस्पिरिन प्रोफिलॅक्सिस. तर हे however aspirin may not effective inhibit platelet aggregation in certain individuals who are called as aspirin resistance. तर मित्रांनो यामध्ये काय होणार आहे, ॲडिओसिंक्रन्सी तुम्हाला माहितीच असेल, आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे फॅक्टर अफेक्टिंग ड्रग ऍक्शन मध्ये. तर त्या सिच्युएशन मध्ये काय होतं मित्रांनो, काही जे रिॲक्शन्स असतात नाहीतर काही जे इफेक्ट असणार ड्रगचे ते इंडिव्हिज्युअल व्हॅरी करतात, म्हणजे वेगवेगळे असतात.
समजा एखाद्या ॲस्पिरिनचं साईड इफेक्ट आहे, XYZ साईड इफेक्ट आहे सर्व ग्रुप ऑफ पेशंटमध्ये, पण ते एका पेशंटमध्ये वेगळंच दाखवणार, ते आयडेंटिफाय करू शकणार का? नाही. तसंच आहे आता ॲस्पिरिन काही इंडिव्हिज्युअलमध्ये काय करणार आहे, ते प्लेटलेट ॲग्रिगेशन जे इनइफेक्टिव्हची ऍक्शन आहे त्याची ते दाखवणार नाही. त्याला काय म्हणणार मित्रांनो, ॲस्पिरिन रेजिस्टंट. Inhibit COX-1 by the aspirin in the vessel wall decrease prostaglandin I2 synthesis as well. तर मित्रांनो काय वेळेस ॲस्पिरिन काय करतो, COX-1 ला इनहिबिट करतो, म्हणजेच त्याचं प्रोस्टाग्लॅन्डिनचं जे I2 असणार आहे ते सिंथेसिस होणार नाहीये, राईट. However, since initial cell of synthetic fresh enzyme COX activity returns rapidly. तर मित्रांनो हे COX-2 चं सिंथेसिस हे लवकर होतं. समजा तुम्ही पेशंटला डोस दिला ॲस्पिरिनचा, तर त्यावेळेस जो काही कॉक्स असेल तो इनहिबिट होणार आहे, पण मित्रांनो थोड्या वेळात फ्रेश कॉक्स सिंथेसाइज होऊन नॉर्मल लेवलला येतो. इट इज पॉसिबल दॅट लो डोसेस, ज्यावेळेस लो डोस देणार आहेत कमी, तर त्यावेळेस होणार आहे. तर मित्रांनो ते जर डोस वाढवला 300 mg विकली, तर त्यावेळेस काय होणार आहे, कॉक्स पण नॉर्मल व्हायला टाइम लागणार आहे. म्हणजे डोसवर डिपेंड आहे की किती कॉक्स इनहिबिट होणार आहे आणि नंतर नॉर्मल तो किती टाइम नंतर होणार आहे. नंतर थ्रोम्बोक्सिन A2 फॉर्मेशन बाय द प्लेटलेट इज सेलेक्टिव्हली सप्रेस्ड वेअर द हायर डोसेस 19 mg पर डे. तर मित्रांनो 900 mg पर डे जर डोस दिला तर त्यावेळेस तर खूप म्हणजे फॉर्मेशन जे थ्रोम्बोक्सिन A2 चं होणार आहे तो सप्रेस होणार आहे. मे डिक्रीज द थ्रोम्बोक्सिन A2 आणि prostaglandin I2 production. Aspirin inhibit release of ADP from the platelet and their sticking to each other, but has no effect on platelet survival time and their adhesive to damage vessel wall. तर मित्रांनो प्लेटलेटमुळे प्लेटलेटचे जे सर्वाइव्ह टाइम असणार आहे बॉडीमध्ये, प्लेटलेट किती दिवस जगणार आहे, तर त्याच्यावर काही इफेक्ट होणार नाहीये. सॉरी ॲडेसिव्ह डॅमेज वेसल वॉल, वेसल वॉलला पण काही डॅमेज करणार नाही. तर हे होतं मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं की अँटी प्लेटलेट ड्रगचं क्लासिफिकेशन बघितलं, प्लेटलेट ॲग्रिगेशनची नॉर्मल प्रोसेस कोणती होती ती बघितलेली आहे. आणि मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेला पार्ट डिस्कस करू. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सर्व B.Pharm स्टुडंट पर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही डाऊट असतील मित्रांनो ते कमेंट करा. थँक्यू.